हिंदीमध्ये मी बोलणार नाही, मी फक्त मराठी. देवेंद्र फडणवीस सरांची जी स्टेटमेंट आहे ती मराठी भाषेला घेऊन आहे आणि मी हिंदीमध्ये त्याच्याबद्दल बोलणार नाही. तुम्ही मराठीत सांगा जे 1 वर्षाचा एक्सटेन्शन त्यांनी दिलेला आहे, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? 10 वर्षाचा द्या, 15 वर्षाचा द्या. आम्हाला कळलं तुम्हाला मराठी भाषेबद्दल, आपल्या राज्याबद्दल किती आपुलकी आहे. तुम्ही गुजरातला गेला, पंजाबला गेला, तुम्ही दक्षिणेत गेला, सगळीकडे एक एक आपुलकी असते आपल्या भाषेची. आता यूपी इलेक्शन येत आहे म्हणून हे तुम्ही 1 वर्षाचं एक्सटेन्शन देताय. एवढी कसली डेस्परेशन आलं तुम्हाला की आपली भाषा बाजूला हे केली पाहिजे आपण, आपलं राज्य बाजूला केलं पाहिजे आपण. कुठेतरी एक मुख्यमंत्री म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे ना. मला नाही आवडलं. शिवसेना म्हणते की आम्ही लगेच कारवाई करू आणि दुसरीकडे त्यांच्यातले अंतर्गत वाद त्यांनाच विचारा. मग आता राजसाहेब पण बोलले अनेकदा की तुम्ही बाहेरचे दुश्मन संपवले तर अंतर्गतच दुश्मन तयार होणार. तो मला वाटतं की हे त्यांनी विचार केला पाहिजे की कुठेतरी शिवसेनेला इच्छा आहे मराठी भाषेची, पण आपण कुठेतरी त्याला विरोध करतोय कारण कुठेतरी कुठच्या तरी वेगळ्या राज्यात इलेक्शन आहेत. सो ह्या गोष्टीबद्दल मी काय बोलू. आमच्या निदर्शनात आलं की कोणी हिंदी बोलतंय किंवा उद्धटपणे वागतंय तर आम्ही मान. कारण मी तुम्हाला एक सोपं हे सांगतो फरक. काल मी आकांक्षाच्या घरी गेलो. तिच्या आई वडिलांना मराठी बोलता येत नाही, ते बाहेर आलं, पण ते आपल्या भाषेच्या विरोधात नाही. ते कधीही बोलले नाही की आम्ही मराठी नाही बोलणार, कधीही आपल्यावर दादागिरी नाही केली. त्यांची मुलगी गेली, मी हिंदीत बोलणार तिकडे. आम्हाला कुठचीही भाषा आमच्यासाठी कमी नाही. एक भाषा जन्म घ्यायला खूप वेळ लागतो आणि तसंच मराठी भाषा ही ह्या भाषेला जन्म घ्यायला किती वेळ लागलाय हे राजसाहेबांनी आपल्याला समजवलंय आणि किती कठीण भाषा आहे हे पण समजवलंय आणि ती फॉर्च्युनेटली आपल्याला येते. मग किती आपलं की मला काय वाटतं त्यांच्यावर जाणार की नाही राजसाहेबांची भूमिका आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की कुठेही एक माणूस अशा प्रकारे सरकारला अनमास्क करत असेल किंवा त्यांचं पर्दाफाश करत असेल तर आम्हाला ते आवडतंय की प्रॉपर केंद्रातनं ते पुरावे आणतायत आणि सांगतायत, आमच्यासमोर ठेवतायत. तुम्ही दिल्लीचा विषय काढला, 5 सप्टेंबरला पुन्हा प्रदर्शन आहे दिल्लीला. तुम्ही जाणार, मागच्या वेळेस तुम्ही गेले होते, यावेळी जाणार? मागच्या वेळेला पण राजसाहेबांनी मला सांगितलं की जाऊन सोनम वांगचुक सरांना भेटून ये. ते गेल्यानंतर मी लँड झाल्यानंतर त्यांना ते पडद्यात ते काय उचलून नेलं म्हणून मी अभिजितला भेटलो. हा निर्णय राजसाहेबांचा आहे. कुठच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा हा निर्णय मला वाटतं राजसाहेबांचा आहे आणि तो ते घेतील. मंत्री मराठी बोलण्याकरता मुद्दे देतात, हे गोळीचं राजकारण वाटतंय. मी तुम्हाला बोललो ना, हे निवडणुकीसाठी चालू आहे. 4 महिन्यात आहे ना यूपीची निवडणूक. या गोष्टीसाठी फक्त ह्या गोष्टी चालू आहेत. आपण ह्याच्यात गुंतून नका बसूया. ह्याच्यात गुंतून नका बसू तुम्ही आणि आम्ही पण नाही बसणार. आम्हाला ह्या राज्याचे विषय सोडवायचे. आपल्याला कळलं पाहिजे एक भाषा बोलायला किती वेळ लागतो आणि अशी काय मोठी कॉन्व्हर्सेशन होते रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांची, आणि ज्या मगरुरीपणे ते बोलतात की आम्ही शिकणारच नाही. सो मला वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत की ह्या फक्त निवडणुकीसाठी होत आहेत आणि तेवढ्यापुरतं ठेवू. मला वाटतं की भाजपच्या हातात यूपीची निवडणूक कुठेतरी सरकार चालली आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. आणि मी पुण्याच्या पण जे मांजरी गाव आहे आपलं
तिकडे पण 14 दिवस काही आदिवासी बंधू भगिनी मला वाटतं उपोषणाला बसलेत. मी काल त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो. 14 दिवस सर काही खाल्लं प्यायलं नाहीये. सरकारला जाग नाही आली. मी त्यांना एवढंच उदाहरण दिलं की सोनम वांगचुक सर 20 दिवस बसले, 21व्या दिवशी त्यांना घेऊन गेले, पण जेव्हा आपली ताकद रस्त्यावर दिसली तेव्हा ह्या सरकारला जाग आली की कुठेतरी आपण बॅकफूटवर गेलो पाहिजे. त्याच्यामुळे उपोषण करून काही होणार नाहीये. आपल्या तरुण तरुणींचा जीव जातोय. त्यांच्या आई वडिलांना वाईट वाटणार, आम्हाला वाईट वाटणार, तुम्हाला वाईट वाटणार, सरकारला वाईट वाटणार नाही. 14 दिवस एक माणूस सरकारमधला भेटायला नाही आलाय. मी ह्या लोकांचा विषय घेणार, मी मंत्र्यांना भेटायला जाणार आणि हे विषय सोडवून घेणार. हे त्यांच्या न्याय हक्काची लढाई आहे. मंत्र्यांचे शासकीय बंगले किंवा त्यांनी कमवलेले पैसे किंवा त्यांनी कमवलेल्या गाड्या मागत नाहीत ते. त्यांच्या वसतिगृहांचा विषय जो मार्गी लागला पाहिजे. ठीक आहे, आता अनौपचारिक. थँक्यू.